बऱ्याचशा लोकांना हे वास्तुशास्त्र ज्यांना खोटं वाटतंय ना, विषयाची परीक्षा जर कधी घ्यायची असेल ना, एक चॅलेंज एक म्हणा एक प्रकारचं असं, त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा, नुसतं दाखवायला नाही, कॅमेरा समोर बोलायला नाही. पब्लिकली आता हे जे स्टेजवर अंधश्रद्धा म्हणून बोलतात किंवा हे खोटं आहे, थोटांद आहे, हे गुपचूप पूजा करतात, गुपचूप ध्यान धारणा करतात, बरं का. हे यांचं सगळ्यांचं गुपचूप काय काय चालतं हे सर्व सगळ्यांना माहिती आहे, फक्त काही लोक पब्लिकली सांगत नाही. म्हणून ज्यांना खरोखर वाटतंय, मनापासून वाटतंय, दाखवायला नाही, ज्यांना वाटतंय की वास्तुशास्त्र खोटं आहे, अशांनी पूर्व उत्तर ईशान्य बंद, जिथे खिडकी दरवाजा नाही, नैऋत्य दिशेला खड्डा आहे, दक्षिण दिशेला खड्डा आहे, पश्चिम दिशेला खड्डा आहे, अशा ठिकाणी व्यवसाय चालून दाखवावा. त्या घरासमोर जर कधी दाराच्या समोरच झाड असेल, त्या याच्यात तुम्ही व्यवसाय, दारूचं दुकान सुद्धा चालून दाखवा. बरेचसे दारूची दुकानं बंद पडताना मी बघितलेले आहेत. आता ही वाम मार्ग आहे. आता वेश्या व्यवसाय करायचा असेल तर तो कुठेही चालेल. आता जर कधी दारू विकायची असेल तर ती कुठेही चालेल, कारण की ह्या गोष्टी निगेटिव्ह आहे. पण तिथं तुम्ही कीर्तन टाका एखादं, आणि तिथे फार जेवण वगैरे चांगलं व्यवस्थित द्या, तर कीर्तनाला येणार नाही, पण लावणी बघायला लोक येतील. पण हे चुकीचं आहे ना, कलियुग आहे ना, चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणं हे कलीचं काम आहे. त्याच्यामुळे ह्या निगेटिव्ह गोष्टी बघा, तुम्ही एखादी निगेटिव्ह गोष्ट फार पटकन पसरते, पॉझिटिव्ह गोष्ट पसरायला फार वेळ लागतो. चुकीचं आपोआप होतं, बरोबर करावं लागतं. मग तुमची 6 महिने, वर्ष, 2 वर्षात तुमची प्रगती बघा. ज्या ठिकाणी ईशान्य टॉयलेट आहे अशा ठिकाणी राहून बघा, मग तुमची प्रगती बघा. असं नाही हे उगाचच नाही, इतके लोक मानतायत, उगाचच लोकांची दुकानं चाललेत का, काहीतरी तर असेल ना.